हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.8 आलिया फॉल सिक. आलिया फॉल सिक. आलिया एका मुलीचे नाव आहे. फॉल म्हणजेच काय? पडणे. फॉल म्हणजेच काय? पडणे. सिक म्हणजेच काय? आजारी. तर आलिया आजारी पडते. फर्स्ट वन आहे डू यू नो द पीपल्स हु हेल्प अस. डू यू नो म्हणजेच काय? तुम्हाला माहित आहे का? द पीपल म्हणजेच काय? काही माणसं. हु हेल्प अस ते आपल्याला काय करत असतात? मदत करत असतात. तर पिक्चर देण्यात आलेले आहेत आपल्याला. तर फर्स्ट वन पिक्चर आहे टीचर आहे. टीचर काय करते? आपल्याला शिकवण्याचं काम करतात. आपल्याला काय करतात? ते आपल्याला काय करतात? शिकवतात. तर सेकंड पिक्चर आहे पोलीस काय करतात? तो आपली सुरक्षा करतात आणि गुन्हेगारांना पकडण्याचं काम करतात. क्रिमिनल्सला पकडण्याचं काम करतात. तर थर्ड पिक्चर आहे डॉक्टर. तर डॉक्टर काय करतो? आपल्याला आजारी पडलो की ते आपल्यावर काय करतात? उपचार करतात. तर इंग्लिशमध्ये त्याचं पॉसिबल मीनिंग होईल यस आय नो द पीपल हु हेल्प अस. यस आय नो द पीपल हु हेल्प अस. दे आर टीचर्स, policeman keep us safe, doctor treats us when we are sick. अशा प्रकारे पॉसिबल आन्सर इथे आपण लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन, रीड अँड इनॅक्ट. लिसन म्हणजेच ऐका. रीड म्हणजेच वाचा. इनॅक्ट म्हणजेच ड्रामा तिथं क्रिएट करा. तुम्ही सुद्धा ते डायलॉग कन्व्हर्सेशन तिथं क्रिएट करून ऍक्टिंग करा असं म्हणलेलं आहे. आलिया इज नॉट फीलिंग वेल. आलिया एक मुलगी आहे. इज नॉट म्हणजे नाही. फीलिंग म्हणजेच बरं वाटणे. वेल आलियाला बरं वाटत नव्हतं. काय वाटत नव्हतं? आलियाला बरं वाटत नव्हतं. शी विजिट्स हर फॅमिली डॉक्टर विथ हर मदर. शी म्हणजेच कोण? आलिया. विजिट म्हणजेच काय? भेट देणे किंवा जाणे. हर फॅमिली डॉक्टर तिच्या फॅमिली डॉक्टरकडे ती गेली. कोण? आलिया. विथ हर मदर कोणासोबत गेली? तर तिच्या आईसोबत गेली. आलियाला बरे वाटत नव्हते तर ती तिच्या फॅमिली डॉक्टरांकडे ती तिच्या आईसोबत गेली. तर इथं कन्व्हर्सेशन झालेलं आहे पहा क्लिनिकमध्ये. मदर, डॉक्टर आणि आलियाचं. मदर काय म्हणते पहा. मदर म्हणजेच आई. आलियाची आई. मदर नमस्ते डॉक्टर. तर आलियाची आई डॉक्टरांना नमस्ते असं म्हणते. नमस्ते डॉक्टर. तर आलिया काय म्हणते पहा डॉक्टरांना. हॅलो डॉक्टर दीदी. तर ती डॉक्टरांना काय म्हणते? हॅलो डॉक्टर दीदी. तर डॉक्टर काय म्हणतात पहा. हॅलो डिअर. व्हॉट्स रॉंग विथ यू. हॅलो डिअर म्हणजेच काय? हॅलो बाळा. इथं डिअर म्हणजे लहान असल्यामुळं इथं डिअर यूज करण्यात आलेला आहे. हॅलो डिअर. व्हॉट्स रॉंग विथ यू म्हणजेच काय? तुला काय झालेलं आहे? काय झालंय तुला? असं इथं विचारण्यात आलेलं आहे. कोणाकडून? डॉक्टरांकडून. कोणाला? आलियाला. तर आलिया काय म्हणते पहा. आय एम हॅव्हिंग फीवर. आय हॅव कफ अँड कोल्ड टू. तर आय एम हॅव्हिंग फीवर म्हणजेच काय? ताप. तर मला काय आलेला आहे? ताप आलेला आहे. मला कफ सुद्धा आहे. कफ म्हणजेच काय? खोकला. अँड कोल्ड म्हणजेच काय? सर्दी सुद्धा झालेली आहे. असं कोण म्हणते? आलिया. कोणाला म्हणते? डॉक्टरांना. काय म्हणते पहा आलिया. आय एम हॅव्हिंग फीवर, आय हॅव कफ अँड कोल्ड टू. तर मला ताप आलेला आहे, खोकला आलेला आहे आणि सर्दी सुद्धा झालेली आहे. तर डॉक्टर काय म्हणते पहा आलियाला. कम लेट मी चेक यू. तर इथे तर मी काय करेल? तुला चेक करेन. तुला काय करेन? तपासेन. डॉक्टर चेक्स आलिया. तर इथे डॉक्टर काय करतात? चेक करतात. आलियाला तपासतात. पुढे डॉक्टर काय म्हणतात पहा. यस यू हॅव अ फीवर. हो तुला काय आहे? ताप आहे. फीवर म्हणजेच काय? ताप. डू यू हॅव थ्रोट पेन. तर तुला गळा सुद्धा दुखतोय का? थ्रोट म्हणजेच काय? गळा. पेन म्हणजेच काय? दुखणे किंवा त्रास. तर तुझा गळा सुद्धा दुखतोय का? असं डॉक्टर आलियाला विचारतात. तर आलिया काय म्हणते पहा.
यस आय डू. हो, मला काय करतंय, माझा गळा दुखतोय असं आलिया डॉक्टरांना म्हणते. तर डॉक्टर काय म्हणतात, डोंट वरी आलिया. तर काळजी करू नकोस आलिया, असं कोण म्हणतात, डॉक्टर म्हणतात, आय विल गिव्ह यू मेडिसिन. तर मी तुला काय देते आता, औषधं देते. काय देते, औषधं देईन. आलिया काय म्हणते पहा त्यानंतर ना, थँक्यू डॉक्टर दीदी. त्यांना धन्यवाद म्हणतीये. आलिया काय म्हणते, त्यांना धन्यवाद करते. काय म्हणून, थँक्यू दीदी, डॉक्टर दीदी म्हणून धन्यवाद करते. तर मदर सुद्धा काय म्हणते पहा, थँक्स अ लॉट डॉक्टर. तर तुमचे खूपच धन्यवाद डॉक्टर. इथे आलियाची आई सुद्धा डॉक्टरांना म्हणते. तर अशा प्रकारे हा कन्व्हर्सेशन इथे आपण एक्सप्लेन करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, find the hidden names of the fruit, circle and write them. Find the hidden names of the fruits and circle and write them. तर आपल्याला इथं पझल्स देण्यात आलेले आहेत. पझल्स मधून आपल्याला काही फ्रूट्स नेम्स काय करायचे आहेत, शोधून काढायचे आहेत, त्यांना सर्कल करायचे आहेत आणि इथं लिहून काढायचे आहेत. काय करायचे आहेत, लिहून काढायचं आहे. तर फर्स्ट एक ऑलरेडी एक्झाम्पल्स देण्यात आलेलं आहे. तर इथं तर आहे ग्रेप्स. दॅट लाईक इथं आहे वॉटरमेलन. काय आहे, वॉटरमेलन आहे. दॅट आफ्टर आहे बनाना. दॅट आफ्टर आहे चेरी, ऍपल, मँगो, पाइनएप्पल, पपाया, स्वीट लाइम, ऑरेंज. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑरेंज. तर अशा प्रकारे आपण सगळे नेम्स इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया. ऑलरेडी ग्रेप्स लिहिण्यात आलेला आहे, तर इथं आपण बनाना लिहून घेऊया. बनाना, वॉटरमेलन, ऍपल, चेरी, ऑरेंज, पपाया, स्वीट लाइम and mango and last one आहे पाइनएप्पल. तर अशा प्रकारे या बॉक्स मधून आपण हिडन नेम्स ऑफ फ्रूट्स शोधून सर्कल करून इथं नावे लिहून घ्यायची आहेत. तर इथं पिक्चर सुद्धा देण्यात आलेले आहे. तर पिक्चरच्या खाली सुद्धा आपल्याला काय लिहून घ्यायचे आहेत, त्यांचे नेम्स लिहून घ्यायचे आहेत. चला तर लिहून घेऊया. वॉटरमेलन, बनाना, पाइनएप्पल, चेरी, मैंगो, स्वीट लाइम, पपाया, एप्पल, ऑरेंज. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे आयडेंटिफाय द ऍक्शन वर्ड्स अँड कलर द ट्रायंगल्स. तर आपल्याला ऍक्शन वर्ड्स म्हणजे काय आपण इथं समजून घेऊया पहिला. दॅट आफ्टर काय ऍक्टिव्हिटी आहे ते समजून घेऊया. ऍक्शन वर्ड्स म्हणजेच काय, आपण कुठलीही ऍक्टिव्हिटी करत असताना जे काही ऍक्शन वर्ड्स आपल्यासोबत होत असतात त्याला ऍक्शन वर्ड्स असे म्हणतात. लाईक वॉक, रन, ईट, जम्प. ऍक्शन करतो ना आपण, रन पळणे हा झाला ऍक्शन. ईट म्हणजेच काय, खाणे, किंवा वॉक म्हणजेच काय, चालणे. ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, ऍक्शन मध्ये आलेल्या आहेत. स्टँड म्हणजेच काय, उभारणे. म्हणजे त्याला मराठीमध्ये क्रियापद असे सुद्धा म्हणतात. ऍक्शन वर्ड्सला आपण मराठीत काय म्हणतो, क्रियापद. तर इंग्लिशमध्ये त्याला ऍक्शन वर्ड्स असं म्हणतात. तर इथे ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, काही ट्रायंगल्स देण्यात आलेले आहेत. तर त्या ट्रायंगल्स मधले आपल्याला ऍक्शन वर्ड्स आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्या ट्रायंगल्सला आपल्याला काय करायचं आहे, कलर करून घ्यायचं आहे. तर फर्स्ट वन आहे स्टँड. स्टँड म्हणजेच उभारणे. स्टँड म्हणजेच काय, उभारणे. उभारणे म्हणजे स्टँड म्हणजे हा काय आहे,
ऍक्शन वर्ड आहे, तर ऍक्शन वर्डला आपण काय करून घेऊया, बॉक्सला कलर करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हँड. हँड म्हणजेच काय, हात. हँड म्हणजेच काय, हात. नाउन आहे, ऍक्शन वर्ड नाहीये, क्रियापद नाहीये, तर इथं कलर करणार नाही. टर्न. टर्न म्हणजेच काय, फिरणे. टर्न म्हणजेच काय, फिरणे. ऍक्शन आहे, टर्न काय आहे, ऍक्शन आहे, तर या ट्रायंगलला सुद्धा आपण काय करून घेणार आहोत, कलर करून घेणार आहोत. दॅट आफ्टर आहे लेग. लेग म्हणजेच काय, पाय. लेग म्हणजेच काय, पाय. ऍक्शन वर्ड नाही. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लॅप. क्लॅप म्हणजेच काय, टाळी वाजवणे. क्लॅप म्हणजेच काय, टाळी वाजवणे. ऍक्शन वर्ड आहे, क्रियापद आहे. टाळी वाजवणे क्रियापद आहे, ऍक्शन वर्ड आहे, तर या ट्रायंगलला सुद्धा काय करून घेऊया, आपण कलर करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लीडर. लीडर म्हणजेच काय, जो मुख्य प्रतिनिधी असतो, मेन असतो लीडरमध्ये, नेत्यांमध्ये पुढारी, किंवा क्लासमध्ये जो विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी असतो किंवा मॉनिटर असतो, त्याला लीडर असे म्हणतात. तर हा ऍक्शन वर्ड नाही, हा ऍक्शन वर्ड नाही. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स टू द प्ले द गेम. तर खाली काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेली आहे स्टुडंट्सला खेळ खेळण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, तर त्या गेमचं नाव आहे फॉलो द लीडर. फॉलो द लीडर. लीडर म्हणजेच काय, मॉनिटर टाईप. मॉनिटर जो काही सांगतो त्याचे इन्स्ट्रक्शन्स, त्याची सूचना इथं आपल्याला काय करायचं आहे, ऐकायची आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटी इथं करायचं आहे. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेली आहे, ते समजून घेऊया. दॅट आफ्टर गेम कसं आहे ते आपण इथं पाहणार आहोत. फॉर द टीचर सिलेक्ट अ लीडर. तर क्लासमध्ये कुठल्या तरी एका स्टुडंट्सला तिथं चूज करायचं आहे. ॲज अ लीडर तिथं आपल्याला काय करायचं आहे, एका स्टुडंट्सला निवडायचं आहे. आज द लीडर टू गिव्ह द इन्स्ट्रक्शन. आणि लीडरला तिथं सूचना देण्यास सांगायचं आहे. काय करायचं आहे, सूचना देण्यासाठी सांगायचं आहे. द चिल्ड्रन फॉलो द इन्स्ट्रक्शन. आणि होल क्लास, पूर्ण क्लास, जे सगळे स्टुडंट्स आहेत क्लासमध्ये, त्या सगळ्या स्टुडंट्सने त्या लीडरचं काय करायचे आहेत, इन्स्ट्रक्शन, त्याची सूचना काय करायची आहे, ऐकायची आहे. द चाइल्ड हू स्किप द इन्स्ट्रक्शन्स विल बी द नेक्स्ट लीडर. आणि ज्यांनी नाही ऐकलं किंवा ज्यांनी स्किप केलं किंवा ज्यांचं चुकलं, तो स्टुडंट काय होईल, नेक्स्ट लीडर होईल. काय होईल, नेक्स्ट लीडर होईल. म्हणजे एक प्रकारचा हा गेमच आहे. ज्यांनी ऍक्टिव्हिटी चुकली आहे तो काय असेल, पुढचा नेक्स्ट लीडर असेल. अशा प्रकारे हा गेम आहे. तर इन्स्ट्रक्शन्स कसं देतील पहा. लीडरने इन्स्ट्रक्शन्स द्यायचं आहे. तर क्लासमध्ये सगळ्या स्टुडंट्सला उभा करा किंवा बसून कसंही आपण हे गेम घेऊ शकतो. तर लीडर समोर उभा राहील क्लासच्या, तर तो काय म्हणेल पहा, इन्स्ट्रक्शन्स देत असताना, ब्लिंक युअर आईज. ब्लिंक. ब्लिंक म्हणजेच काय, डोळे उघडझाप करा. डोळे काय करा, उघडझाप करा. ब्लिंक युअर आईज. हा झाला फर्स्ट इन्स्ट्रक्शन. सेकंड वन आहे शेक युअर हँड्स. शेक युअर हँड्स म्हणजेच काय, हात हलवा. शेक युअर हँड्स म्हणजेच काय, हात हलवा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टॅप युअर नीज. नीज म्हणजेच काय, गुडघे. गुडघे. टॅप. टॅप म्हणजेच काय, मारा. तुमच्या गुडघ्यांना काय करा, मारा. टॅप युअर नीज. पुल युअर इयर्स. तुमचे कान ओढा म्हणलेले आहे. तुमचे कान ओढा असं म्हणलेलं आहे. टच युअर शोल्डर. तुमच्या खांद्यांना टच करा असं म्हणले. तुमच्या हातांनी तुमच्या खांद्यांना टच करा असं म्हणलेलं आहे. हे इन्स्ट्रक्शन फॉलो करत असताना, हे इन्स्ट्रक्शन्स लीडर सांगत असताना कोणी जर स्किप केलं असेल, कोणाचं जर चुकलं असेल, तर तो जो चुकलेला स्टुडंट आहे, ज्यांनी स्किप केलेला आहे, तो स्टुडंट काय होईल, नेक्स्ट लीडर होईल आणि तो पुन्हा क्लासच्या समोर येईल. पुन्हा तो स्टुडंट पुन्हा हे इन्स्ट्रक्शन सांगतील वेगवेगळे. पुन्हा ज्यांनी स्किप केलेला आहे, पुन्हा तो असा नेक्स्ट लीडर तिथं होत जाणार आहे. अशा प्रकारे फॉलो द लीडर हा गेम इथे आपण मुलांकडून खेळून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आयडेंटिफाय द हिडन स्मॉलर वर्ड्स इन अ गिवन वर्ड, सर्कल अँड राईट इट. तर आपल्याला काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. त्या वर्ड्स मधले आपल्याला स्मॉलर वर्ड्स लपलेले आहेत. हिडन. हिडन म्हणजेच काय, लपून बसलेले आहेत. त्या वर्ड्स मध्ये काय बसलेले आहेत, ते जाऊन लपून बसलेले आहेत.
तर त्यांना आपल्याला तिथं काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे आणि लिहून काढायचं आहे. एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत पहा. MAT मॅट, मॅट मध्ये आहे AT ॲट, त्याला सर्कल करण्यात आलेलं आहे आणि त्याला लिहून घेण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे मेन मध्ये आहे ME मी, सर्कल करण्यात आलेलं आहे आणि बाजूला लिहून घेण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईस, राईस मध्ये ICE आईस आहे, तर आईसला सर्कल करण्यात आलेलं आहे आणि बाजूला लिहून घेण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्टँड, स्टँड मध्ये आहे अँड, स्टँड मध्ये आहे अँड, तर इथे आपण अँड लिहून घेऊया. दॅट आफ्टर अराउंड मध्ये आहे ROUND, राऊंड लिहू शकता किंवा वेगवेगळे वर्ड्स इथे तुम्ही तयार सुद्धा करू शकता. इझी होईल. डायरेक्ट तुम्ही राऊंडला जर सर्कल केलात आणि राऊंड लिहिलात तर इझी होईल. दॅट आफ्टर क्लॅप मध्ये आहे LAP लॅप, तर इथं आपण लॅप हा वर्ड लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डाऊन, डाऊन मध्ये हिडन वर्ड आहे ओन, डाऊन मध्ये हिडन वर्ड आहे ओन, तर इथं ओन हा वर्ड लिहून घेणार आहोत. युअर, युअर मध्ये आहे आर, युअर मध्ये आहे आवर, तर इथं आवर हा वर्ड लिहून घेणार आहोत. ब्लिंक, ब्लिंक मध्ये आहे लिंक लिहा किंवा इंक लिहा, तर काय आहे, लिंक हा वर्ड इथे लिहून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.8 आलिया फॉल सी हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.